मला माहिती आहे सर्वांच्या मनाचा चातक आदरणीय संतोषजी वाटपाडे सरांच्या गझल सरींनी तृप्त होण्यासाठी व्याकुळ झालेला आहे. त्याच्यामुळे मी त्यांचा परिचय सांगावं असं मला तरी वाटत नाही, कारण की ते सूर्याला ते काय म्हणतात त्याला दाखवल्यासारखं होणार. त्यांच्या नावात संतोष आहे आणि योगायोग असं माझं नावही संतोष आहे. मला गावातले लोक संतोष म्हणतात आणि शाळेतले लोक सतीश म्हणतात, गझल क्षेत्रातले लोक सतीश सिंग म्हणतात. तर सरांचा परिचय सांगितल्यावर म्हटल्यावर की आपला मुशारा कम पडून जाईल. जेवढं माझं वय नाही त्याच्यापेक्षा जास्त यांचा अनुभव आहे या क्षेत्रातला, त्याच्यामुळे जास्त न बोलता हे बरं राहील. नाही खरं आहे ना, जे आहे ते आहे, जे खऱ्याला नाकारत नाही. माझं जेवढं वय नाही तेवढं त्यांचं या क्षेत्रातलं वय आहे. तर मी अत्यंत सांगतो की त्यांचा स्वभाव त्यांच्या लिखाणातून मी वाचतो त्यांना प्रामाणिकपणे. आणि ते म्हणतात एक शायर आहेत उर्दू शायर कि जिधर जाना चाहते नहीं, जिधर जाते हैं सब जाना, उधर जाना अच्छा नहीं लगता. पामाल रास्तों का सफ़र मुझे अच्छा नहीं लगता. गलत बातों को खामोशी से सुनना, हामी भर लेना, बहुत है इसमें फ़ायदे मगर अच्छा नहीं लगता. ते तर त्यांचं ते वेगळं वैशिष्ट्य आहे, वेगळी शैली आहे. त्यांचं लिखाण म्हणजे वृत्तबद्ध कविता, अनेक त्यांना पुरस्कार आहेत. नाशिक भूषण पुरस्कार आहेत, ते नाशिकचेच नाही तर पुऱ्या महाराष्ट्रभराचे लाडके आहेत. तर सरांच्याच मी त्यांच्या 2 ओळींना त्यांना आमंत्रित करणार आहे की दडपशाहीत शब्दांची खरोखर हार होते का. दडपशाही शब्दांची खरोखर हार होते का. बघू या लेखणीची आजही तलवार होते का. आणि तिला साडी पुरवताना पुरवले शस्त्र का नाहीस. तिला साडी पुरवताना पुरवले शस्त्र का नाहीस. तुला देखील अन्यायी कुणी म्हणणार होते का. तर असे आमचे अध्यक्ष आदरणीय संतोषजी वाटपाटे सर, मी यांना आदरपूर्वक विनंती करतो की त्यांनी आपली गझल सादर करावी आणि आम्हाला 2 शब्दात मार्गदर्शनही करावं. त्यांनी सांगितलं की 20 वर्षाचा फरक आहे, म्हणजे एका सेकंदात त्यांनी मला ज्येष्ठ म्हातारा वगैरे करून टाकला आणि स्वतःला तरुण बनवलं. तसे गझलकार कवी कधीही वयस्कर होत नाही, जरीही कितीही केसांचा रंग पांढरा दिसला तरीही. तुम्हाला एक वैशिष्ट्य मी सांगतो. एका कुठल्या तरी नामवंत डॉक्टरने म्हटलेलं आहे की पुरुषांनी जर खूप साऱ्या टाळ्या जर वाजवल्या ना तर त्यांना टक्कल पडत नाही. वा 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 वा. आणि स्त्रियांनी जर खूप साऱ्या टाळ्या वाजवल्या तर त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत. क्या बात. हे लक्षात ठेवा, कारण ते डॉक्टर खूप नामवंत आहेत. जर तुम्हाला तुमचे केस गळू द्यायचे नसतील तर टाळ्या वाजवा. चेहऱ्यावरती सुरकुत्या नको हव्या असतील तर टाळ्या वाजवा. ओके. तर हा मुशायरा खूप चांगल्या रीतीने सर्वच सहभागींनी, सर्व गझलकारांनी आनंददायी केला. आणि हे समोर जेवढे काही गझलकार किंवा रसिक किंवा श्रोते किंवा चाहते आहेत यांचा उत्साहसुद्धा खरोखर खूप आनंददायी आहे. अमरावती शहरामध्ये माझी पहिली वेळ आहे. मी हैदराबादहून आलेलो आहे. इथे आल्यानंतर इथलं वातावरण, इथलं आयोजन, ही वास्तू म्हणजे इतक्या वाईब्स चांगल्या आहेत की इथे आल्यानंतरच असं वाटतं की काहीतरी खूप चांगलं घडतं आहे. वेळ कमी आहे, माझ्याकडे बोलण्यासाठी खूप काही आहे, पण मुशायरा संपल्यानंतर मी सांगेन तुम्हाला बाहेर येऊन मला काय काय सांगायचं आहे ते. माझ्या काही गझलांचे शेर तुम्हाला मी ऐकवतो. यातल्या काही लोकांनी ऐकले असतीलही यापूर्वी, पण मी इथे डबल ऐकवतो. फुलांची छाटणे गर्दन तसा अन्याय आहे का. फुलांची छाटणे गर्दन तसा अन्याय आहे का. हवे असल्यास अत्तर आणखी पर्याय आहे का. फुलांची छाटणे गर्दन तसा अन्याय आहे का. हवे असल्यास अत्तर आणखी पर्याय आहे का. आणि नितीनदा, इथे थडग्यात माझ्या टोचते आहे मला काही. इथे थडग्यात माझ्या टोचते आहे मला काही. इथे थडग्यात माझ्या टोचते आहे मला काही. बघा उकरून मित्रांनो कुणाची हाय आहे का. वा 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 वा. बघा उकरून मित्रांनो कुणाची हाय आहे का. इथे थडग्यात माझ्या
टोचते आहे मला काही. इथे थडग्यात माझ्या टोचते आहे मला काही. इथे थडग्यात माझ्या टोचते आहे मला काही. बघा करून मित्रांनो, कुणाची हाय आहे का? आणि मुलाच्या बारशाला एवढे वादळ कसे सुटले. वा 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 वा. मुलाच्या बारशाला एवढे वादळ कसे सुटले. हॅलो. मुलाच्या वर्षाला मुलाच्या बारशाला एवढे वादळ कसे सुटले. नीट ऐका. मुलाच्या बारशाला एवढे वादळ कसे सुटले. मुलाचे नाव त्यांनी ठेवले शिवराय आहे का. वा 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 वा. मुलाचे नाव त्यांनी ठेवले शिवराय आहे का. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि मुलाच्या बारशाला एवढे वादळ कसे सुटले. मुलाच्या बारशाला एवढे वादळ कसे सुटले. मुलाचे नाव त्यांनी ठेवले शिवराय आहे का. आणि यातलाच एक शेर आहे थोडासा नाजूक. अजूनही फाटले नाहीत माझे ओठ थंडीने. अजूनही फाटले नाहीत माझे ओठ थंडीने. तिच्या ओठात भरलेली दुधाची साय आहे का. वा वा वा. तिच्या ओठात भरलेली दुधाची साय आहे का. आणि कशी ठेवली कशी टिकवली दुःखावर मी दहशत माझी. वा वा. कशी ठेवली कशी टिकवली दुःखावर मी दहशत माझी. या दुनियेला कळेल बहुधा मी गेल्यावर किंमत माझी. या दुनियेला कळेल बहुधा मी गेल्यावर किंमत माझी. आणि केवळ हसणे बघून माझे उंबऱ्यातले दुःख परतले. केवळ हसणे बघून माझे उंबऱ्यातले दुःख परतले. बहुधा त्याला असेल रुचली ही रडण्याची पद्धत माझी. बहुधा त्याला असेल रुचली ही रडण्याची पद्धत माझी. आणि माझ्या दारिद्र्यावर माझे शत्रू कधीच नव्हते हसले. वा वा. माझ्या दारिद्र्यावर माझे शत्रू कधीच नव्हते हसले. पण मित्रांनी वेळोवेळी मस्त काढली इज्जत माझी. पण मित्रांनी वेळोवेळी मस्त काढली इज्जत माझी. आणि बघा, खुलासा सर्व डागांचा कधीही द्यायचा नसतो. खुलासा सर्व डागांचा कधीही द्यायचा नसतो. म्हणूनच पांढरा सदरा कधी घालायचा नसतो. वा 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 वा. खुलासा सर्व डागांचा कधीही द्यायचा नसतो. म्हणूनच पांढरा सदरा कधी घालायचा नसतो. आणि सुटू द्या बागडू द्या जाऊ द्या येईल माघारी. वा वा. सुटू द्या बागडू द्या जाऊ द्या येईल माघारी. मनाच्या वासराला कासरा बांधायचा नसतो. वा 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 वा. धन्यवाद. मनाच्या वासराला कासरा बांधायचा नसतो. आणि तिला साडीमध्ये पाहून माझी बोबडी वळते. तिला साडीमध्ये पाहून माझी बोबडी वळते. तिला सांगा पदर इतका खुला सोडायचा नसतो. तिला सांगा पदर इतका खुला सोडायचा नसतो. आणि एक गझल वाचतो आहे. युगांपासून पापांचा लळा सुद्धा असू शकतो. युगांपासून पापांचा लळा सुद्धा असू शकतो. वैबकू, युगांपासून पापांचा लळा सुद्धा असू शकतो. कदाचित जन्म आपुला सापळा सुद्धा असू शकतो. वा. युगांपासून पापांचा लळा सुद्धा असू शकतो. कदाचित जन्म आपुला सापळा सुद्धा असू शकतो. असे नाही की केवळ धावणारा जिंकतो स्पर्धा. असे नाही की केवळ धावणारा जिंकतो स्पर्धा. शिखर चढण्यात अव्वल पांगळा सुद्धा असू शकतो. शिखर चढण्यात अव्वल पांगळा सुद्धा असू शकतो. आणि कधी ऐकूच नाही जात ज्याला हाक जनतेची. कधी ऐकूच नाही जात ज्याला हाक जनतेची. असा बहिरा पुढारी आंधळा सुद्धा असू शकतो. असा बहिरा पुढारी आंधळा सुद्धा असू शकतो. आणि मदत स्वार्थामुळे नसतेच तुला प्रत्येक पुरुषाची. मदत स्वार्थामुळे नसते तुला प्रत्येक पुरुषाची. बये
स्पर्शात त्याच्या कळवळा सुद्धा असू शकतो. बये स्पर्शात त्याच्या कळवळा सुद्धा असू शकतो. आणि हा शेर बघा थोडासा खुमासदार विनोदी वाटेल की म्हातारी पाहिली की वाघ आता हेच पुटपुटतो. म्हातारी पाहिली की वाघ आता हेच पुटपुटतो की तिच्या मदतीस मोठा भोपळा सुद्धा असू शकतो. तिच्या मदतीस मोठा भोपळा सुद्धा असू शकतो. आणि जसा जयदीप विघ्नेंचा उन्हाळा शाल पांघरतो, वा 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 रे वा, जिंदाबाद. जसा जयदीप विघ्नेंचा उन्हाळा शाल पांघरतो, जसा जयदीप विघ्नेंचा उन्हाळा शाल पांघरतो, तसा पाऊस त्याचा भोंगळा सुद्धा असू शकतो. वा 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 रे वा वा. जसा जयदीप विघ्नेंचा उन्हाळा शाल पांघरतो, तसा पाऊस त्याचा भोंगळा सुद्धा असू शकतो. आणि तिला चिठ्ठी दिल्यावर ती जरा लाजेलही, किंवा तिला चिठ्ठी दिल्यावर ती जरा लाजेलही, किंवा तिच्या हातात माझा कोथळा सुद्धा असू शकतो. वा 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 वा. तिच्या हातात माझा कोथळा सुद्धा असू शकतो. आणि असावा दंश रात्रीचा गुलाबी. सर, असावा दंश रात्रीचा गुलाबी असा नियम नाही. असावा दंश रात्रीचा गुलाबी हा नियम नाही. कधी तो दंश अगदी जांभळा सुद्धा असू शकतो. वा वा. कधी तो दंश अगदी जांभळा सुद्धा असू शकतो. आणि ह्या गझलेतला शेवटचा शेर आहे. कवी कवितेत म्हणतो की फुलांना लागला धक्का. कवी कवितेत म्हणतो की फुलांना लागला धक्का. फुलांचा अर्थ तेव्हा वेगळा सुद्धा असू शकतो. फुलांचा अर्थ तेव्हा वेगळा सुद्धा असू शकतो. आणि युगांपासून पापांचा लळा सुद्धा असू शकतो. कदाचित जन्म आपुला सापळा सुद्धा असू शकतो. धन्यवाद. अरे बापरे, बरोबर काढले होते मी, ते मी डिलीट केले हो. पुसून ओठ शेवटी प्रिया निघून जायची. पुसून ओठ शेवटी प्रिया निघून जायची. बराच वेळ पावले नशेत अडखळायचे. आणि तिला रफी उदास अन किशोर आवडायचे. तिला रफी उदास अन किशोर आवडायचे. तरी समोर माझिया गुलाम गुणगुणायची. तरी समोर माझिया गुलाम गुणगुणायची. आणि तव्यामध्येच बाप राहिला ऋतून जन्मभर. तव्यामध्येच बाप राहिला ऋतून जन्मभर. चुलीत माय भावडी अधेमध्ये दिसायची. आणि या गझलेतला एक शेर आहे शेवटचा की निघून जायचे खुशाल तेल पाठ फिरवुनी. निघून जायचे खुशाल तेल पाठ फिरवुनी. दिव्यात वात एकटीच रात्रभर जळायची. पुसून ओठ शेवटी प्रिया निघून जायची. धन्यवाद, धन्यवाद. आपण केसांच्या भीतीने का होईना टाळ्या वाजवल्यात, सुरकुत्यांच्या भीतीने का होईना टाळ्या वाजवल्यात, पण हा मुशायरा खूप आनंदी उत्साही केला. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार.